कसा पाऊस आला आणि कसली गडबड व्हायली, लोक अशा पावसात पळायलेत. आता अशी वीज जोरात कडकली, एक एक जण घाबरून पळायलेत. आणि ती रागवते कशासाठी, मला बाजाराला आणलं नाही, मला बाजाराला नेलं नाही, या कारणावरनं भांडणं करते ती बाई. इकडं फजिती बघा समोर. आता त्रिशाला घेऊन आलो असतो तर माझी फजिती झाली नसती काय, पोरगी किती आरडाओरडा केली असते असल्या पावसात. आता जोरात वीज कडकली, मी जोरात पळून आलो. इकडं बघा पाणी यावर साचायलंय. इकडं बघा तुम्हाला पाणी दाखवतो बघा. जोरात तिकडं गेलेलो मी गाडीकडून, जोरात वीज कडकली, पळत आलो जोरात. मग ते मामा म्हणले घाबरू नको की का पळायला एवढा. लोक बाजार देखील व्यवस्थित करेनात, पळायलेत. आता आम्ही पण भिजतच जाणार आहे. आपलं ठीक आहे हो, पण लहान लेकरं आजारी पडतात की बघा. तुम्हाला दाखवतो, तिथंच थांब रे आबी. कशी धावपळ, पूर्ण बाजार बंद झाला. किती गर्दी होती आता भाजीपाल्यासाठी. सगळं मोकळा झाला, लोक पळून गेले आणि ही भांडणं करते. काय उपयोग राहिला. तिची पण किती फजिती झाली असती. आता मी हा काल रात्रीच्या व्हिडिओमध्येच ॲड करणार होतो, पण तो व्हिडिओ मी पहिलाच अपलोडिंगला टाकलेला. म्हटलं राहू द्या, सेपरेटच करावा आता. असं फजिती व्हायली, लोक पळायलेत नुसता इकडं तिकडं. तिला कळतच नाही, अशा कारणावरनं पण भांडणं काढते. बघा मागं पुढं कुठं एकतर माणसं दिसायलेत का. भाजीपाला टाकून पळाले लोक. तेवढा पाऊस व्हायला लागला तरी झाड आहेत ना हे वरती, असे मागं पण झाड आहेत. असे झाडं असल्यामुळं खाली पाणी तेवढं पडना, म्हणून तुम्हाला चिखल दिसत नसेल. लोक असं टाकून द्यायले माळवा आणि चालले. पुन्हा व्हिडिओ बघून पावसाचा बाजारातला पुन्हा पश्चाताप झाला असेल तुला ना, म्हणजे उगाच भांडणं केले म्हणून. परत गप बसली. तिला पण समजून आलं ना, व्हिडिओ काढलेला मी तिथं पावसाचा, ते बघून पुन्हा गप बसती. ही पळायची माग मला न्या म्हणून. मग तुला काही बांगड्या फिंगड्या काही मी नाही का घेऊन दिलेल्या, मग घालायचं की. हातात बांगडी नाही, व्हिडिओ काढू नका म्हणती. पण तुला घेऊन दिलेलं तुलाच लय जोर. पाऊस झाला रात्री थोडाफार म्हणजे चांगला झाला. चिखल झालाय घरासमोर. वरच्यावर तुला स्वयंपाक जमाना, भाकर चांगली आली नाही बा. ग बसा. त्रिशा तू काय करते. साईडला हो, जाती तर खाऊ खा. तो तिथलं पाणी आण. ते पाणी घेते का काय. तुला मदत करू लागू का स्वयंपाकात. हा करू लाग का. तर ती पाणी तिथलं आणून ओतती बघ इकडं, माझ्या पायावर टाकते इथनं जा म्हणून. अगं गप की. आई तर लगेच खुश होती. का बोल ना, सगळ्यांशी बोल की. सगळे म्हणाले तर पूजा वहिनी 2 दिवस झाला आम्हाला दिसली नाही, कुठं गेली का काय, म्हणजे कोमात. तो पाय का तसा सपोर्टला लावती ग. ते पाय अशी मांडी घालून बसायचं ना, मग ते पलीकडं राहू द्यायचं. हा होय. तुला का बोलू नको मी. त्या धुराचा एकीकडनं ताप, या नेताचा एकीकडनं ताप. तुझं वाटोळं झालंय पाक. भाकरीचा हे करू आपण बिझनेस म्हणायलेत. एका हातानं करत होती वाटतंय ना पहिलं. त्या दिवशी कमेंट आलेली पूजाताई फुगती काय. फुगू दे की. का फुगू देत नाही ग तू. जाऊ दे त्या कालव्याला, आपल्याला काय करायचं. आपलं चालू राहू द्यायचं. अशी ठेव. खाऊ काय मी गरमागरम बसून. हा कुठं
ती शिळी भाकर होती. शिळ्या पाळ्या खाऊन जगायलोय बाई, काय करावं. गरीब आम्ही, गरीब माणसं अन्न खाऊन जगतोय. देवपूजा झाल्यानंतर ग, देवपूजा आधी असते माझी आणि मग पोटपूजा. काय गोंधळ तर येतोय देवा, पांडुरंगा, विठ्ठला. असं वाटतंय माईकचा वापर करावा. माईक फक्त आमच्या दोघांचा आवाज कॅप्चर करावा तसं. तू बाजरीची भाकर खाल्ली आहेस कधी? कशी लागते? मी कधीच नाही खायला. कारा डायली हा कसं न येतंय डोळ्यात पाणी? जरा आवाज मोठ्यानं करून बोलत जा की, त्यांना ऐकू तरी येऊ देत जा. माझं नाव दाखव तुझ्या हातावरचं. रोहन, आर्यन, त्रिशा. आणि माझं कुठं गेला? मी लेझर ट्रीटमेंट न आता माझ्या हातावरचं नाव काढतोय. काल मी त्या एका ताईला मेसेज केलेला इंस्टाग्रामला, बारामतीची आहे. तर तिला मग तिनं म्हणली आपल्याकडं करून मिळतंय म्हणलं ट्रीटमेंट, की ते नाव हटवता येतंय म्हणलंय. हा मस्त कडक कडक पण करता येते काय तिलाच, त्या भाकरीला कर अशी तिला कडक. मला कडक कडक आवडतात, एकदम कडक. काय काम नाही तुला, एवढंच करायले. काय होतंय रे तुला? हा काय मध्ये मध्ये नेमकं काय चालू आहे तुझं? कुठं पळायला? ए पागल, इकडे ये. केवढा दिसायला रे तू आता मोठा. इकडे ये. हा माझ्या एवढा आला झाला की काय? इकडे ये बरं, इकडे ये. अजून बारका आहे की. कुठं आलास? इथपर्यंत आलास. कधी इथं येशील? इथं कधी येणार? पाय लांब येतोय काय? तर दुसरा कुठं येतोय बघ त्याला. तो आला बघ. इकडे ये. उंची बघायलोय. चप्पल घातली. असं वाटतच नाही की हा मोठा आहे. तोच मोठा असल्यावाने वाटतं. इकडे ये. तू इथं उभा राहा. मोठा बारका झालाय आणि बारका मोठा. कुठं गेलेला रे तू? ये इकडं. जरा कालवा गोंधळ असतोय म्हणूनच आम्ही व्हिडिओ पण कमी केलाय आता वरच्यावर. कसं आहे, माझा व्हिडिओ चालू असला तर ते त्यांचं बोलणं ते आपल्यासाठी थोडीच थांबणार आहे. त्यांचं ते किरकिर गोंधळ, आणि काही जण तर असे असतात ते मुद्दाम करतात. आपण कोणाला अडवू शकत नाही. आता ते तुम्ही समजून घ्या. मिटलंय आमचं. तिनं पाऊस वगैरे ते व्हिडिओ काढून आलेला होता मी तिथून, ते बघून ती पण गप्प बसली. म्हणली बरं झालं नाही आले. काय दे की रे त्याला.